केली जाईल एवढी माझी सूचना. ठीक, बोला पटकन एकदम. मुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, देतो प्रताप सरनाईक यांनी देतो लक्षवेधीद्वारे आपली तीर्थदर्शन योजना या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची लक्षवेधी आहे. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. राम कदम नेहमी आपले हजारो लोकांना ते तीर्थयात्रेला घेऊन जातात. प्रकाश सुर्वे बऱ्याच लोकांना घेऊन जातात दरवर्षी. प्रताप सरनाईक आहेत, तापकीर आहेत, मनीषाताई आहेत, हरिभाऊ पिंपळे, सावकारे या सर्वांनीच यामध्ये या बाबतीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. तर हे बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला वाटतं अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. नाही, त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. अध्यक्ष महोदय, आधी खोदले खोडखाड्या, नंतर बसले तुळशी पुढं. ते काय कळलं नाही, कळलं नाही. ते आधी बसले काय विसरले. आधी काय खोदले, आधी खोदिले खोडखाड, नंतर बसले तुळशी पुढं. त्यांना लागू होते म्हणून सांगितलं. अर्थ सांगू? नाही, मला वाटतं तो तुमच्यापर्यंत येईल इकडे. थांबा, सांगू नका. चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया. अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्र ही विजयभाऊ संतांची भूमी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे. काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं. खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना. आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला 20,000 रुपये एक अनुदान म्हणा, जे काय म्हणा, कारण ते मदत म्हणा, कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात. जे राज्याच्या हितासाठी विषय असतात, मग पर्यावरण असेल, अनेक विषय असतील. आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. विजय भाऊ, आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली, आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना, आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्याला शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं. आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला, तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 10,000 रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला. यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल, तो त्या अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल. त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला. त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ. आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले, कसं होणार, ताई इकडे आहेत. आणि ती चिंता असते, ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली. आणि 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. विजय भाऊ, 3 सिलेंडर मोफत देण्याचा. त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आले, ते ठीक आहे, असू दे. त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी,
पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा, आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा, तुम्ही विरोधी पक्ष नेता, तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहे, बघण्याचा अधिकार आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला 15,000 कोटी रुपये 2 वर्षात कधीच दिले नव्हते. आम्ही एनडीआरएफचा नियम मी काय सांगतोय, तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांना फसवलं, त्याच्यामुळे मी बोलतोय. आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर तरी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय, तसंच त्याच्यामध्ये जातं तर एनडीआरएफचे दुप्पट आम्ही विजयभाव दिले की नाही, आम्ही निर्णय घेतला की नाही घेतला असेल तर सभा नाही घेतला, मिळाले 15,000 कोटी रुपये. आणि 2 हेक्टरचे ताई बघा, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही आणि जे जे बोलणार ते करणार. डीबीटीने दिले, डीबीटी 15,000 कोटी विजय भाऊ. आणि दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली, काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं. आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं, आम्ही त्यांचं संकट, त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली. अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने मोदीजींनी दिले, त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने, सांगतो तुम्हाला. अरे बाबा, हे कालचा विषय, त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे खोटं बोलतात, उत्तर होते खोटं बोला, विरोधी पक्ष नेते उत्तर होते, खाली बसा. नाही हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ, नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. खरं ऐकायची सवय ठेवा, खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ, तुम्ही माझे मित्र आहात, अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय, खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालते काय? वाहन पण गुण झाले तुम्हाला चांगलं समजत होतो, आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली. अरे ऐका ना, हिंमत दाखवली. येतो आणि युवकांना पण 10,000 रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही. आता तुम्ही एवढंच बघा, तुमच्या लोक काही लोक काय म्हणतात, कुठून देणार. अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी